नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं राहुरी ॲग्री अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत. मी डॉक्टर संदीप भुसारी, चीफ पेंटर अँड डायरेक्टर ऑफ आवर राहुरी ॲग्री अकॅडमी. बघा, बऱ्याच दिवसांपासून बरेचसे विद्यार्थी कॉल मेसेज वगैरे करत आहेत की बाबा ही जी काय आपली एक्झामिनेशन वगैरे आहे कृषी सेवकची आणि कृषी विद्यापीठ भरतीची, ही ऍक्च्युअली एक्झाम कोण घेईल. ठीक आहे, आता बघा, एक शॉर्टली आपण या ठिकाणी मला जी काही इन्फॉर्मेशन भेटली आहे किंवा मी जी काही इन्फॉर्मेशन काढली ती शॉर्ट मध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिस्कस करूया. बघा, बॅचचे विद्यार्थी असेल किंवा नॉन बॅचचे विद्यार्थी वगैरे असेल, सातत्याने हा प्रश्न वगैरे विचारत आहेत. आता याच्यामध्ये दोन एक्झाम आहेत, एक कृषी सेवक आणि कृषी विद्यापीठ. आता सुरुवातीला जर आपण बघितलं कृषी विद्यापीठ भरती, तर बघा, जे काय आयबीपीएस आणि टीसीएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर किंवा या दोन्ही प्लॅटफॉर्मला आपल्या जे काही कृषी विद्यापीठची जी काही भरती वगैरे आहे, वेगवेगळ्या विद्यापीठांनी कॉन्ट्रॅक्ट आयबीपीएस आणि टीसीएस कडे देऊन टाकलेला आहे. म्हणजे अपकमिंग नेक्स्ट इयरला जी किंवा भरती होईल कृषी विद्यापीठची, ही मॅक्झिमम चान्सेस काय की या ठिकाणी आपली कृषी विद्यापीठची जी काय भरती आहे आयबीपीएस आणि टीसीएस प्रमाणे होईल. या एक्झामचा या ठिकाणी मुद्दा क्लिअर झाला. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली कृषी सेवकची एक्झाम. तर बरेचसे वारे फिरलेत किंवा एक पॉसिबिलिटी मॅक्झिमम तयार झाल्यात की ही जी काय आपली आयबीपीएस आणि टीसीएस प्रमाणे आतापर्यंत होत आलेली कृषी सेवकची एक्झामिनेशन आहे, ही 2026 पासून ही एमपीसी घेण्याचे मॅक्झिमम चान्सेस बनलेले आहेत. आता काही गोष्टी ऑलरेडी आपण तुम्ही टेलिग्रामवर याच्यावर बघितल्या असाल आणि मी काही जी काही इन्फॉर्मेशन वगैरे मला भेटली ती सुद्धा आपण या ठिकाणी डिस्कस करूया. या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे बघा, 2026 पासून क्लास 3च्या एक्झामिनेशन एमपीसी कडे वर्ग करायच्यात, हे आपण बऱ्याच दिवसांपासून ऐकत आहे. यामध्ये बघा, कृषी सेवकचा नंबर आहे की नाही आहे त्याच्यामध्ये, याच बाबतीत आपला सगळ्यांचा एक प्रश्न आहे. बट मॅक्झिमम अशा पॉसिबिलिटी आहेत किंवा जी काही इन्फॉर्मेशन मला भेटली ती आपण शॉर्टली इथं डिस्कस करूया. त्यापैकी एक बघा, ज्या वेळेस बघा आयबीपीएस आणि टीसीएस कडे जे काही एखादी एक्झामिनेशन वगैरे द्यायची असते, तर त्यामध्ये बघा, हे जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे किंवा जे काही टेंडर वगैरे आहे, हे एक्झामिनेशन किंवा ते इयर लागायच्या पूर्वीच किंवा जे काही एक्झामिनेशन घ्यायचे ते एक्झामिनेशन घ्यायच्या आधीच एक साधारणतः 4-5 महिने काय केलं जातं, ते टेंडर आयबीपीएस किंवा टीसीएस ला दिलं जातं. ठीक आहे, म्हणजे आतापर्यंत जे काही क्लास 3च्या किंवा आयबीपीएस आणि टीसीएस ज्या काही एक्झामिनेशन वगैरे कंडक्ट करत आलं, त्यांना 4-5 महिने आधीच ते टेंडर काय केलं जातं, दिलं जातं. बट कृषी सेवकच्या बाबतीत मला अशी एक प्राथमिक माहिती भेटली की हे जे काही टेंडर वगैरे आहे, ठीक आहे, आयबीपीएस आणि टीसीएस कडे कोणत्याही प्रकारचं कृषी सेवकच्या एक्झाम बद्दलचं टेंडर अजून आयबीपीएस आणि टीसीएस ला दिलेलं नाही. म्हणजे आता बघा, जर आपली एक्झामिनेशन आपण बघतोय की एक्झामिनेशन लवकरात लवकर कंडक्ट करायची किंवा जागा किंवा ऍडव्हर्टाइजमेंट काढायचं लवकरात लवकर आपण सगळे वारे फिरताना बघतोय, मग अजून आयबीपीएस आणि टीसीएस कडे कोणतंही या प्रकारचं टेंडर दिलेलं नाही, अशी मला एक प्राथमिक इन्फॉर्मेशन भेटली. म्हणजे एक थोडस पॉझिटिव्ह जर आपण याच्याकडे बघितलं तर थोडीशी ही आयबीपीएस आणि टीसीएस कडे एक्झाम न जाण्यापेक्षा ही एक्झामिनेशन आपली एमपीसी कडे जाण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत. आता दुसरी एक गोष्ट आपण या ठिकाणी जर बघितली तर या ठिकाणी बघा, एक स्क्रीनशॉट किंवा हे नोटिफिकेशन बऱ्यापैकी 2-4 दिवसापासून टेलिग्रामला फिरत आहे. यामध्ये म्हटलंय बघा, जी काही आपली कृषी सेवकची जी काही भरती आहे ही सामान्य प्रशासन विभागाच्या विचाराधीन आहे. ठीक आहे, कशा बाबतीत की ही बाब जी काही भरती आहे ही आपली महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत, ठीक आहे, घेण्यात यावी किंवा करण्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या काय विचाराधीन आहे. म्हणजे एमपीएससी कडे ही एक्झामिनेशन किंवा एमपीसीनं ही एक्झामिनेशन घ्यावं किंवा एमपीसी कडे ही एक्झामिनेशन वर्ग करण्याचं सामान्य प्रशासन विभागाने सुद्धा यावर काय केलेलं आहे, विचार केलेला आहे किंवा ही प्रोसेस चालू आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आता बघा, या ठिकाणी जर आपण विचार केला तर या ठिकाणी बघा, बऱ्यापैकी ज्या काही आपल्या जागा वगैरे येत असतात, आता सामान्य प्रशासन विभाग म्हणजे एखाद्या एक्झामच्या किंवा एखाद्या पोस्टच्या किती जागा काढायच्या किंवा किती जागांना परमिशन द्यायची, हे सगळं सामान्य प्रशासन विभागाच्या अंडर असतं. ठीक आहे, आता समजा जर आपण 4,000 जागा वगैरे आपण ऐकत आहे, मॅक्झिमम 4,000 जागा त्या ठिकाणी जे काही आपले कृषी आयुक्त वगैरे आहेत हे या ठिकाणी भरण्यासाठी मुभा वगैरे देऊ शकतात, असं आपण एक नोटिफिकेशन ते सुद्धा वाचलंय. ठीक आहे, मग त्या ठिकाणी 4,000 जागा समजा हे मागणीपत्र आपलं सामान्य प्रशासन विभागाकडे गेलं तर याच्यामधून किती जागा भरायच्या हे कोणावर डिपेंड आहे किंवा हे सगळं डिपेंड कशावर आहे, सामान्य प्रशासन विभागावर आपल्या डिपेंड आहे. म्हणजे या ठिकाणी एमपीसी कडे हे एक पॉझिटिव्ह साईन आहे की एमपीसी कडे आपल्या ज्या काही जागा आहेत त्या जाऊ शकतात. ठीक आहे, दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी बघा, बरेच असे विद्यार्थी आहेत
की त्यांनी काय केलेलं आहे या ठिकाणी एमपीसीनं ही एक्झाम घ्यावी म्हणून सामान्य प्रशासन विभाग असेल, ठीक आहे, सोबत जे काही आपले एमपीसी वगैरे आहे आयोगाकडे सुद्धा पाठपुरवठा केलेला आहे की ही एक्झाम वगैरे ही पारदर्शकपणे व्हावी म्हणून ही एमपीसीनच ही एक्झामिनेशन कंडक्ट करावी यासाठी विद्यार्थ्यांनी सुद्धा पाठपुरवठा केलेला आहे. ठीक आहे, आता त्या ठिकाणी बघा दुसरा जर आपण पॉइंट याच्यामध्ये जर बघितला तर ठीक आहे, आता कृषी सेवकची एक्झामिनेशन येणार की नाही येणार, ठीक आहे, तर त्या ठिकाणी 100% एक्झामिनेशन ही किंवा ही जी काही ऍडव्हर्टाइजमेंट आहे ही येणार आहे. ठीक आहे, मग यामध्ये ही आयबीपीएस घेणार आहे की टीसीएस घेणार आहे की आपली एमपीसी घेणार आहे हाच सगळ्यात मोठा आपला प्रश्नचिन्ह होता. आणि सुरुवातीचे जे 2 पॉइंट आपण वर बघितले, ठीक आहे, आणि एक सुरुवातीला मी पॉइंट डिस्कस केला. हे 3 मेन पॉइंट आहे की आपली जी काही एक्झामिनेशन आहे ती एमपीसी कडे जाऊ शकते. इन केस काही जर त्यामध्ये अडथळे वगैरे आले किंवा डिसिजन वगैरे चेंज झाले तर रेग्युलर प्रमाणे ही एक्झामिनेशन आपली आयबीपीएस प्रमाणे सुद्धा होऊ शकते. बट सध्या स्थितीला मॅक्झिमम पॉसिबिलिटी ह्या एमपीसीच्या बाजूने तयार झालेल्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा हे एक नोटिफिकेशन आपल्या समोर आलं असेल किंवा तुम्ही वाचलं असेल टेलिग्राम चॅनलला वगैरे, जे काही आपले कृषी आयुक्त वगैरे आहे यांना जवळपास 4,000 पदे भरण्याची मुभा या ठिकाणी मॅक्झिमम 4,000 पदं भरण्याची मुभा या ठिकाणी आहे. म्हणजे समजा आपल्या ज्या काही 4,000 जागा आल्या तर हे मॅक्झिमम 4,000 जागाचं जे काही मागणी पत्र वगैरे आहे किंवा हे कृषी आयुक्त वगैरे या ठिकाणी एवढ्या जागा मॅक्झिमम भरू शकतात. ठीक आहे, मग या ठिकाणी समजा मॅक्झिमम 4,000 जागा या ठिकाणी असू शकतात. ठीक आहे, आणि ह्याच्यानंतर याच्यामध्ये कपात वगैरे करून जवळपास 1,500 किंवा 2,000 पर्यंत, ठीक आहे, 1,500 किंवा 2,000 पर्यंत आपली ही ऍडव्हर्टाइजमेंट असू शकते. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे एक्झामिनेशन आयबीपीएस घेणार की टीसीएस घेणार की एमपीसी घेणार याचं कदाचित उत्तर तुम्हाला भेटलं असेल. बट आता अभ्यास करताना आयबीपीएस प्रमाणे करू की टीसीएस प्रमाणे करू की त्या ठिकाणी आपली एमपीसी प्रमाणे करू, हे सगळ्यात मोठा प्रश्न असेल. बघा भरपूर असा सिलेबस आहे जो की कॉमन आहे. आयबीपीएस ला सुद्धा तुम्हाला तेच टॉपिक करावं लागतात, एमपीसी कडे गेले तरी सुद्धा तुम्हाला तेच टॉपिक करतात. पण सगळ्यात महत्वाचा या ठिकाणी फरक असणार आहे तो म्हणजे काय की जो काही पॅटर्न आहे, ठीक आहे, पॅटर्न, तर या ठिकाणी पॅटर्न या ठिकाणी वेगवेगळ्या एक्झामिनेशनचा असणार आहे. तर हा जो काही पॅटर्न समजा एमपीसी कडे जर एक्झाम गेलीच तर त्या ठिकाणी पॅटर्न काय असू शकतो, आपला जो काही अपकमिंग व्हिडिओ वगैरे असणार आहे हा पॅटर्न आपण त्या ठिकाणी डिस्कस करणार आहे इन डिटेल मध्ये. ठीक आहे, त्यामुळे जो काही आपला हा व्हिडिओ वगैरे आहे याला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचा हा जो काही आपला युट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ही जी काही आपली कृषी विद्यापीठ भरती असेल, ठीक आहे, सोबत जे काही आपली कृषी सेवक एक्झामिनेशन वगैरे असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेल हे जे काही प्रश्न आपल्याला कॉमन पडतात याच्यावरची जी काही माहिती वगैरे आहे ही मी काढण्याचा आणि तुमच्या समोर मांडण्याचा या ठिकाणी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी जो काही पॅटर्न आहे हा आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये या ठिकाणी डिस्कस करू. ठीक आहे, आता यामध्ये बघा आयबीपीएस असेल टीसीएस असेल तर मेन कॉमन पॉईंट वगैरे कोणते आहेत की जे आपल्याला करायचे आहेत. ठीक आहे, तर हे सगळं आपण याच्यावर अपकमिंग व्हिडिओज वगैरे नेहमी येत राहतील. ठीक आहे, सध्या स्थितीला बघा आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी बॅच आपली कृषी सेवकची चालू आहे आणि मी विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासून सांगत आहे. ठीक आहे, एक्झाम आपली आयबीपीएस घेऊ किंवा टीसीएस घेऊ, आपली ही जी बॅच आहे आपण 100% संपूर्ण म्हणजे परिपूर्ण अशी बॅच आपली ही आहे. म्हणजे आपली एक्झाम आयबीपीएस ने जरी घेतली किंवा एमपीसी कडून एमपीसी ने जरी घेतली तरी ह्याच्यावर कोणताही फरक पडणार नाही. कारण की मी जे काही तुम्हाला ऍग्रिकल्चर 360 हे बुक तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, बघा हे जे काही बुक दिलेलं आहे महाराष्ट्रातलं रिसेंटली जे काही तयार झालेलं, ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्रातलं रिसेंटली या ठिकाणी मी जे काही एक्झाम पॅटर्न वगैरे असेल, ठीक आहे, कंटेंट वगैरे असेल, अपडेटेड कंटेंट वगैरे सगळ्या दृष्टीनं हे बुक मी या ठिकाणी काय केलेलं आहे तयार केलेलं आहे. आणि स्पेशली जी काही विद्यापीठ भरती असेल आणि कृषी सेवक भरती वगैरे असेल यासाठी हे पुस्तक डिझाईन केलेलं आहे. याच्यामध्ये बघा ऍग्रिकल्चर 360, ऍग्रिकल्चर 360 म्हणजेच या ठिकाणी 360 डिग्री या ठिकाणी सगळं ऍग्रिकल्चर त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. आणि तुम्हाला एक सांगतो ही जर एमपीसी कडे सुद्धा जरी एक्झाम गेली एमपीसी कडे तर या ठिकाणी या आपल्या बुक शिवाय दुसरा पर्याय नाही. ठीक आहे, याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आतापर्यंतच्या जेवढ्या काही ऍग्री एमपीसीच्या एक्झामिनेशन झाल्या, ठीक आहे, इन्क्लुडिंग आयबीपीएसच्या ज्या काही एक्झामिनेशन वगैरे झाल्या, ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये एमपीसीचा जर विचार केला तर 2018
ला झालेली ऑब्जेक्टिव्हची एक्झाम, 21-22 ला झालेली एक्झाम, ठीक आहे, हा सगळा सिलेबस, हे सगळे PYQ वगैरे बघून त्या दृष्टीनं आपण हे सगळं जे काही बुक आहे हे डिझाईन केलेलं आहे. ठीक आहे. आणि मी विद्यार्थ्यांना एवढं कॉन्फिडेंटली वारंवार का सांगत असतो की IBPS ने घेऊ किंवा TCS ने घेऊ एक्झामिनेशन, कारण की आपण सिलेबस कम्प्लीट करताना हा 360 डिग्री आपण या ठिकाणी काय करत आहे, सिलेबस कम्प्लीट करत आहोत. म्हणजेच कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असेल किंवा एक्झामचा पॅटर्न असेल, IBPS असेल, MPCS असेल, ऑल पॅटर्न प्रमाणे ही बॅच आपली सध्या स्थितीला सुरू आहे. आणि ह्या बॅचवर जी काय आपली कृषी सेवक विद्यापीठ भरतीची जी काही बॅच आहे, ह्या बॅच सोबत हे पुस्तक आपण फ्री देत आहेत. सध्या स्थितीला विद्यार्थ्यांना हा पार्ट फर्स्ट दिलेला आहे आणि जो काय आपला सेकंड पार्ट असणार आहे, सेकंड व्हॉल्यूम आहे, त्या काही दिवसामध्ये हा सेकंड पार्ट सुद्धा विद्यार्थ्यांना आपण प्रोव्हाइड करत आहोत. ठीक आहे. आता बघा, हे जे काही पुस्तके मी ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला, IBPS असेल, TCS असेल किंवा ऍग्री रिलेटेड ऑल एक्झामिनेशन असेल, मग त्या MPC ने घेऊत किंवा आपल्या कोणत्याही एखाद्या प्लॅटफॉर्मने घेऊत, हे सगळा जो काही पॅटर्न आहे किंवा सगळं जे काही कंटेंट आहे, ठीक आहे, हे सगळं याच्यामध्ये इन्क्लुडिंग आहे. आणि हे दोन पुस्तकं ऍग्रिकल्चर 360 प्लस पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड, ठीक आहे, हे दोन्ही आपली एक्झाम कोणीही पण घेऊ, IBPS घेऊ किंवा TCS घेऊ, हे दोन्ही पार्ट तुम्हाला सफिशियंट आहे आणि 100% तुम्हाला हे पुस्तक खूप उपयोगी पडणार आहे. कारण की मार्केटमध्ये रिसेंटली तयार झालेलं किंवा तयार केलेलं हे एकमेव पुस्तक आहे. जवळपास आता आपल्याकडं कृषी सेवकची जी काय किंवा विद्यापीठ भरतीची जी काय बॅच आहे, ही जवळपास 1000 आपण विद्यार्थ्यांना हे पुस्तक आपण बॅच सोबत फ्री देणार होतो. तर ह्याच्यापैकी जवळपास आपले 850 ऍडमिशन झालेले आहेत. ठीक आहे. उरलेले फक्त 150 विद्यार्थ्यांना आपण कृषी सेवक आणि विद्यापीठ जी काही भरती आहे त्याच्यामध्ये हे व्हॉल्यूम फर्स्ट, ठीक आहे, हे व्हॉल्यूम फर्स्ट आणि व्हॉल्यूम सेकंड हे जे काही बुक आहे हे फ्री देणार आहोत. ठीक आहे. फक्त किती, 150 विद्यार्थ्यांना. आणि त्याच्यानंतर आपण हे जे काही व्हॉल्यूम फर्स्ट असेल आणि व्हॉल्यूम सेकंड असेल, ठीक आहे, नेक्स्ट अपकमिंग त्याच्यानंतरचे जे काही ऍडमिशन वगैरे असतील त्या विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा फी त्याची पे करावं वगैरे लागेल. ठीक आहे. म्हणजेच या बॅचची फी आपण वाढवणार आहोत. ठीक आहे. तर या ठिकाणी हे असं बुक असेल, म्हणजे तुम्ही पण आता अभ्यास करताय, ठीक आहे, तुम्ही सेल्फ जरी अभ्यास करत असला तरी सध्या स्थितीला काळजीपूर्वक अभ्यास करा. फक्त IBPS पॅटर्न प्रमाणे असेल किंवा TCS पॅटर्न प्रमाणेच असेल, उठसूट तसाच अभ्यास तुम्ही करत निघू नका. थोडेसे MPC चे PYQ वगैरे असेल, ठीक आहे, ऍटलिस्ट आपण एक थोडीशी नजर त्याच्यावर मारायला पाहिजे की बाबा ही जे काही MPC चे ऑब्जेक्टिव्ह वगैरे असेल, ठीक आहे, म्हणजे मागील इयरच्या क्वेश्चन पेपर वगैरे आहेत, तर या ठिकाणी कसे क्वेश्चन वगैरे विचारलेले आहेत. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, IBPS ने घेतली एक्झाम किंवा TCS ने घेतली एक्झाम, खूप सारा डिफरन्स याच्यामध्ये पडणार आहे का? नाही. फक्त जे काही क्वेश्चन विचारण्याची जी काही स्टाईल वगैरे असणार ही थोडीशी चेंज होईल. कारण की जे काही MPCचे एक्झामिनेशन वगैरे आहे, या स्पेशली आपले जे काही महाराष्ट्रातले जे काही लोक असणार आहे, ठीक आहे, स्पेशली महाराष्ट्रातले किंवा मॅक्झिमम महाराष्ट्रातल्या लोकांनीच हे जे काही आपले MPCचे पेपर वगैरे काढलेले असतात. मग एक मेन जी काही मेंटॅलिटी वगैरे असते, जे काही आपले UGचे प्रोफेसर वगैरे असतील, ठीक आहे, किंवा महाराष्ट्रातले जे काही एक्सपर्ट लोक वगैरे असतील, त्यांची एक मेंटॅलिटी काय असते किंवा काय असायला पाहिजे, म्हणजेच आपण प्रिपरेशन करताना सुद्धा काय मेंटॅलिटी एक ठेवायला पाहिजे, हे सगळं तुम्हाला PYQ चे अनालिसिस केल्यानंतर कळेल. ठीक आहे. आणि जर IBPS TCS चे जर तुम्ही क्वेश्चन वगैरे जर बघितले, हे थोडेसे सेंट्रल ज्या काही एक्झामिनेशन वगैरे असतात याला थोडेसे मॅच होतात. आणि मॅक्झिमम फॅक्च्युअल ज्या गोष्टी वगैरे असतात त्या साधारणतः आपल्या IBPS TCS पॅटर्न प्रमाणे विचारल्या जातात. आणि थोडंसं डेप्थ मध्ये जर तुम्हाला नॉलेज वगैरे जर असेल तर हे जे काही नॉलेज आहे तुमचं हे MPC मध्ये तुम्हाला कामाला येणार आहे. म्हणजेच डिटेल मध्ये तुम्हाला थोडंसं किंवा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुमची थोडीशी जास्त MPC मध्ये असायला पाहिजे. मग या सगळ्या अनुषंगाने हा सगळा फ्युचरचा विचार वगैरे करूनच या ठिकाणी हे जे काही ऍग्रिकल्चर 360 व्हॉल्यूम फर्स्ट आणि व्हॉल्यूम सेकंड जे काही बुक वगैरे आहे हे आपण त्या ठिकाणी तयार केलं होतं. आणि हे जे काही बुक आहे जवळपास आता जवळपास 850 विद्यार्थ्यांना आपण बॅचच्या हे पुस्तक फ्री दिलेलं आहे. आणि जवळपास याच्या बाहेरचे जे काही विद्यार्थी वगैरे आहे यांना सुद्धा आपण काही कॉपीज याच्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आणि याच्यानंतर म्हणजे 850 म्हणजे 1000 ऍडमिशन झाल्यानंतर या बॅचची जी काही फी वगैरे आहे ही आपण वाढवणार आहेत. ठीक आहे. आणि जी काही आपली बॅच वगैरे आहे ही थोडंसं एक्झामचा अंदाज, म्हणजे एक्झाम ही IBPS जाईल की TCS कडे जाईल, नेहमीच हा प्रश्न राहायचा. त्याच्यामुळे ही जी काही बॅच होती आणि एक्झाम आपली
केव्हा होईल या हिशोबाने ही बॅच आपण थोडीशी स्लोली रन करत आहोत आणि याच्यामध्ये जवळपास 50% आपला सिलेबस कम्प्लीट झालेला आहे आणि अपकमिंग जो पार्ट वगैरे आहे येत्या काही दिवसामध्ये म्हणजेच जवळपास 1.5 महिन्यामध्ये आपला उर्वरित पोर्शन वगैरे जो आहे तो आपण कम्प्लीट करणार आहोत आणि कम्प्लीट हे जे काही बुक वगैरे आहेत ठीक आहे याचे सगळं आपण जे काही कंटेंट वगैरे आहे हे सगळं आपण बॅच मध्ये डिस्कस करणार आहोत ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया आणि थोडस मेंटली एक तुम्ही या ठिकाणी प्रिपेअर व्हायला पाहिजे की आपली जी काही एक्झामिनेशन आहे ती या ठिकाणी एमपीसी कडे जाऊ शकते आणि जरी एमपीसी कडे गेली किंवा टीसीएस कडे गेली तर सगळ्यात महत्वाचा असणार तो तुमचा अभ्यास ठीक आहे. तर तो पहिला सगळ्यात महत्वाचा कम्प्लीट असणं गरजेचं आहे ठीक आहे. तर या ठिकाणी बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन तुम्हाला समजली असते ठिकाणी आपण थांबूया. या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.